श्री स्वामी समर्थ। भगवान के भरोसे ना बैठो, क्या पता भगवान आपके भरोसे बैठा हो। म्हणजेच देवसुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात। तर आपण आज अशाच प्रकारची एक प्रेरणादायी स्टोरी पाहणार आहोत, जी जीवनात स्वतः कोणावर अवलंबून न राहता प्रयत्न करत राहू शकणारा। समुद्रकिनारी एक गाव होते। त्या गावात एक श्यामलाल नावाची व्यक्ती राहत असे। दररोज पूजा पाठ करणे, देवाला अंघोळ घालणे, व्रत वैकल्य करणे या सर्व गोष्टी श्यामलाल करत असे। त्याची देवावर नितांत श्रद्धा आणि विश्वास होता। तो एक दिवस सुद्धा देवाची पूजा अर्चना चुकवत नसे। दररोज नित्य नेमाने देवाला पूजत असे। एक दिवस समुद्रात जोराचे वादळ आले आणि त्या वादळात जोराचा पाऊस सुरू झाला। सुरुवातीला पावसाची तीव्रता कमी होती, पण पावसाची धार सतत पडत होती आणि त्यामुळे सगळीकडे पाणीच पाणी झाले होते। लोकांच्या घरात पाण्याने प्रवेश सुरू केले होते। लोक स्वतःला वाचविण्यासाठी धडपड करत सैरावैरा मदतीसाठी धावत होते। पाण्याचा स्तर वाढल्यानंतर लोकांना वाचविण्यासाठी रेस्क्यू टीम आली आणि लोकांना वाचवू लागली। बरेच लोक रेस्क्यू टीमच्या सोबत सुरक्षित ठिकाणी जात होते। रेस्क्यू टीम श्यामलाल जवळ सुद्धा गेली, पण श्यामलाल म्हणाला, मला तुमची काही गरज नाही, मला तर माझा देव वाचवणार आहे। आणि तिथेच राहिला आणि रेस्क्यू टीम पुढे निघून गेली। पाण्याचा स्तर वाढतच होता। आता पाणी त्याच्या घराच्या पूर्ण भागात पसरल्यामुळे तो त्याच्या घराच्या वरच्या मजल्यावर गेला। तेव्हा त्याच्याजवळ एक नाव आली, ज्यामध्ये काही लोक जात होते। त्यांनी श्यामलालला म्हटले की चला या नावेत बसून सुरक्षित ठिकाणी जाऊया। तेव्हा श्यामलाल पुन्हा म्हणाला की मला नावेची गरज नाही, मला तर माझा देवच वाचवणार आहे। आणि हे शब्द ऐकून नावेतील व्यक्तींनी आपली नाव पुढे घेतली आणि तेथून निघून गेले। पाण्याचा स्तर वाढतच होता आणि पाणी श्यामलालच्या वरच्या मजल्यावर सुद्धा पोहोचले होते। हे पाहून त्या भागात लोकांना वाचविण्यासाठी एक हेलिकॉप्टर येते आणि त्या हेलिकॉप्टरमधील रेस्क्यू टीम श्यामलालला म्हणते की हेलिकॉप्टरमध्ये येऊन जा, तुझा जीव वाचून जाईल। पण तरीही या सर्व गोष्टींना टाळून श्यामलाल त्यांना म्हणतो, मला तुमची गरज नाही, तर मला माझा देवच वाचवायला येणार आहे। हे शब्द ऐकून हेलिकॉप्टरसुद्धा तिथून निघून जाते। सगळ्यांच्या मदतीला श्यामलाल हुसकावून लावतो आणि शेवटी पाण्याचा स्तर एवढा वाढतो की श्यामलाल त्या पाण्यात बुडतो आणि मरण पावतो। मरण पावल्यानंतर श्यामलाल देवाजवळ पोहोचतो आणि रागारागाने देवाला म्हणतो की मी तुझ्यावर किती विश्वास केला, किती पूजा अर्चना केली, व्रत वैकल्य केले, पण तू मला वाचवायला आला नाही, मला मारायला तेथे सोडलं, पण तू काही वाचवायला आला नाही। तेव्हा देव म्हणतो, तुला काय वाटते, तुझ्याजवळ जहाज हेलिकॉप्टर कोणी पाठवले होते? मी तर तुला वाचविण्यासाठी पूर्ण प्रयत्न केले, पण तूच माझी मदत ओळखू शकला नाहीस आणि तिथेच मरण पावला। माझ्या याप्रमाणे विश्वास करणे योग्य नाही आहे। माझ्यावर विश्वास करण्याअगोदर तुला स्वतःवर विश्वास असायला हवा होता आणि माझी मदत ओळखायला हवी होती, कारण मी त्यांचीच मदत करतो जे स्वतःची मदत करण्यासाठी तयार असतात। तर मित्रहो, या गोष्टीहून आपल्याला एक शिकवण मिळते की देवसुद्धा त्यांचीच मदत करतो जे स्वतःचीही मदत करतात। म्हणजेच आपल्यामध्येच देव आहे, फक्त आपण ओळखायला हवे। तर संकट काळात न घाबरता त्या संकटाला तोंड देण्यासाठी नेहमी तयार राहा, देवसुद्धा आपल्यासोबत असेल। देव म्हणतात, ज्याप्रमाणे बी पेरल्याशिवाय शेत आपण होऊन पीक देत नाही, त्याचप्रमाणे तुम्ही सुद्धा स्वतः कोणतीही ज्ञानपिपासा दाखविल्याशिवाय गुरु आपण होऊन ज्ञानेश देणार नाहीत। अशक्यही शक्य करतील स्वामी,
अशी स्वामी भक्तांची अन्य श्रद्धा आहे. केवळ श्री स्वामी समर्थ असा नाम उच्चार केला तरी एक वेगळी सकारात्मकता मिळते, असा सर्व स्वामी भक्तांचा अनुभव आहे. स्वामी समर्थांची वचने, परमार्थांचे स्वामी बोल आणि स्वामी समर्थांच्या तारक मंत्राचे प्रभाव स्वामी भक्तांवर खूप आहेत. भगवंताचे 6 सद्गुण असतात: ऐश्वर्य, धर्म, यश, वैभव, ज्ञान आणि वैराग्य. हे ते 6 गुण सद्गुण आहेत. यांनाच भंग म्हणतात. हे भंग ईश्वरांकडे असतात, म्हणून तो भगवंत स्वामी महाराज हे साक्षात भगवंतच आहेत. या 6 गुण विशेषांचा पाया असणे याला अधिष्ठान म्हणतात. वर्तमान जन्मात बोगस येणारा त्यातील अंश म्हणजे प्रारब्ध. प्रारब्ध टाळता येत नाही. सुख, शांती, समाधान आणि आनंद हे ऐश्वर्य, नितीन आणि कृपा हा धर्म आहे. सर्वत्र सर्व काळ कार्याची सिद्धी हे यश आहे. इतरांतही आहे व परलोकातही आहे. हे वैभव आहे. निज रूपाची स्पष्ट व निज जाणीव हे ज्ञान आहे. हे सर्व असूनही निरपेक्षणीय स्वार्थ आणि निर्लस राहणे हे वैराग्य आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. जो माझी अनन्य भावाने भक्ती करतो आहे त्याचा योगक्षम मी स्वतः पाहतो. आळशी माणसाची तोंड पाहू नये. फळ पिकून खा आणि मिळेल त्यात संतुष्ट राहा. देव म्हणतात, जा, तुझे अपराध माफ केले आहेत. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ तेथे आला तरी त्यांच्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करून स्वामींच्या या मताशी तुम्ही सहमत असाल तर होय, मी सहमत आहे असे टाईप करा. आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवा. राहिलेला काळ आमचे नामस्मरण करण्यात घालवा. मोक्ष मिळेल. मी सर्वत्र आहे, परंतु तुझ्यासाठी येथे आलो आहे. आता निर्धास्त रहा. हम गया नहीं, जिंदा है या स्वामींच्या मंत्राची आठवण कर आणि जोमाने कामाला सुरुवात कर. देव आज तुला म्हणत आहेत, मला माहीत आहे की तुझ्या मनात सध्या खूप काही आहे. तुझे कुटुंब, तुझे आरोग्य, एखाद्या प्रिय व्यक्तीच्या आरोग्य, तुझ्या आर्थिक स्थिती, तुझे करिअर. असे वाटते की जगाचा सारा भार तुझ्यावरच आहे. तुझे खांदे तुला एकटे वाटत आहेत, पण माझ्या बाळा, तू एकटा नाहीस. त्या चिंता माझ्या पायावर ठेव. ते सर्व दुःख मला दे. मी तुला मदत, उपचार आणि संसाधने पाठवीन. मी तुझ्या सर्व गरजांची पूर्ती करेन. मी तुझ्यासाठी मार्ग तयार करेन. श्री स्वामी समर्थ बोल. आपले स्वामी मार्ग आपल्या भक्तांना उद्देश करतात की तू फक्त माझं नाव घे. तुझा योगक्षम मी स्वतः चालून आहे. असे आपण दोघे या जन्मातच नाही तर मागच्या जन्मापासून एकत्र आहोत. तुझ्या मागील जन्मीचा सगळा लेखाजोखा माझ्या नजरेसमोर बैलासारखे कष्ट व्यवहाराने लबाडी करू नकोस. माझे सगळे लक्ष आहे तुझ्यावर. आपल्यापेक्षा कमजोर आणि अपंग लोकांना तुझ्या पदाचा, प्रतिष्ठितपणाचा, पैशाचा अहंकार अजिबात करू नकोस. तुझ्या वाट्याला येणारे भोग आणि त्यांची दुःख भोगल्यानंतर मी तुला नक्की जवळ करेन. लक्षात ठेव, मी तुझा हात पकडला आहे, तो सोडण्यासाठी नाही. फक्त मला विसरू नको. तुझे प्रत्येक चांगले कर्म मला समर्पित करा. कर्माची भीती मनात ठेवून माझ्यात तुझ्या मनानंतर, तुझ्या चांगल्या कर्मानंतर आणि कमवलेले पुण्य बरोबर येणार आहे. याची पदोपदी जाणीव आपल्याला आपल्या आयुष्यात एखाद्या व्यक्तीला आपली गरज बनवू शकता. कारण जेव्हा ते बदलतात तेव्हा त्या व्यक्तीचा राग कमी आणि स्वतःचा राग जास्त येतो. ज्यांना तुमचा अजूनही किंमत कळत नाही त्यांच्यासाठी रडत बसू नका. कारण ज्यांना तुमची अजून किंमत कळत नाही
ते तुम्हाला सोडून जातात आणि ज्या लोकांना तुमची किंमत कळते ते तुम्हाला कधीच रडू देणार नाहीत. आयुष्यात कधी कुठल्या वाईट दिवसाला सामोरे गेलात तर एकच गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. दिवस वाईट असू शकतो, आयुष्य नाही. उपवास कर किंवा नको करू हे तुझी मर्जी. जिभेवर ताबा नाही जमला तरी चालेल, पण तुझा मोह आवर, कारण मात्र नक्कीच विजय मिळो. तू रोज मठात जा किंवा नको जाऊस हे तुझी इच्छा आहे. तिथे नतमस्तक नाही झाला तरी चालेल, पण तुझ्या अहंकाराचा मात्र नक्की विजय मिळवून जा. तुझे अपराध माफ केले. यापुढे सावधगिरीने वाग. भिवू नकोस, पुढे जा. संकट दूर होईल. प्रत्यक्ष काळ जरी तेथे आला तरी तुझ्यासाठी आम्ही त्याचा प्रतिकार करू. श्री स्वामी समर्थ आपल्या जवळ आहेत. स्वामी भक्तांना कधी वाऱ्यावर सोडत नाहीत. कालही नाही, आजही नाही आणि उद्याही नाही. हे कायम फक्त सोबतच असणार आहेत. मनुष्य स्वभाव ओळखून त्याने सर्वांना आपला उपदेश केला आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी राहणार आहे. मग पिण्याचे आणि चिंतेचे कारणच काय? प्रत्यक्ष स्वामी आपल्या पाठी राखा. भिवू नकोस, संकट दूर होईल. तरी स्वामी तुमच्या पाठीशी उभे आहेत. आम्ही त्या काळाचा प्रतिकार करू. सुखासाठी कुणाकडे हात मागू नकोस. दुःखाशी 2 हात करा. ही चांगली वेळ मिळते. हृदयात याचे समांतर करा. किंवा मुखाने कोणावर राग व्यक्त करायचा असेल तर मुखाने करा. कारण ज्या दोराला गाठ नसते तो दोरा सहजरित्या प्रवेश करतो. या जन्मावर, या जीवनावर खूप प्रेम करावे. हो, जीवनावरच म्हटले, कारण जीवन हे खूप सुंदर आहे आणि महत्त्वपूर्ण सुद्धा आहे. तुमच्यासाठी आणि तुमच्या प्रियजनांसाठी जर तुम्ही देवाकडे काही मागितल्यावर मिळाले नाही तर त्यांच्यावर रागावू नका. पण जे आवडेल ते तुमच्यासाठी जे चांगले आहे ते देतात. जीवन कोणासाठी थांबत नाही, फक्त जीवन जगण्याची कारणं बदलतात. सर्वच प्रश्न सोडून सुटत नाहीत, आपोआप सुटतात. जीवनात 2च मित्र काम आहेत. एक श्रीकृष्णासारखा जो तुमच्यासाठी युद्ध न करता हे तुम्हाला विजयी करेल, आणि दुसरा जो तुम्ही चुकीचे असतानाही तुमच्यासाठी युद्ध करेल. जीवन म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. चांगली पाणी मिळाले आपल्या हातात नसते, पण मिळालेल्या पाण्यावर चांगला डाव खेळणे यावर आपले यश अवलंबून असते. जीवनात वेळ कशीही असो, वेळ वाईट किंवा चांगली, ती नक्कीच बदलते. चांगल्या वेळेत वाईट काम करू नये, जेणेकरून वाईट वेळेत लोक सोडून जातात. आयुष्यात काय करायचे हे ठरवण्यात वेळ वाया घालवू नका, नाहीतर तुम्ही काय करायचे ते तीच वेळ ठरवेल. स्वर्गातील सर्व संसाधने तुझ्या पाठीशी आहेत. काळजी करू नकोस, तुझ्यासोबत आहेत. तुम्ही जागीतून गेलात ते सर्व मुलांचे आहे. विश्वासात राहा, सर्व ठीक होईल. देव म्हणतो, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी, मार्गदर्शनासाठी मला विचारा. इतरांना नको, इतरांच्या पाया पडण्यापेक्षा माझ्याकडे प्रार्थना करा. तुम्हाला हवं ते सर्व मिळेल. माझ्यावर विश्वास ठेवा. बाळा, मी तुझ्यावर प्रेम करतो. देवाची वेळ तुमच्या विचारापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध, विपुल त्यांच्या आणि बिनशर्त प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. सर्व काही कार्य करेल. देव तुमच्या बाजूने आहे. बाळा, मी तुमच्या विरोधात नाही. कर्म करू नका, चांगले कर्म करा. कर्माचे फळ नेहमी भेटते. उद्या संपूर्ण आयुष्यातील सर्वोत्तम दिवसांपैकी आयुष्यातील एक दिवस असेल.
उद्या खरोखरच काहीतरी चांगले होईल. ती गोष्ट ज्यांची तुम्ही वाट पाहत आहात ते लवकरच घडेल. संदेश शेवटपर्यंत वाचत राहिलात त्याचं नक्की भलं होणार आहे. देवाची वेळ तुम्हाला वाटते त्यापेक्षा लवकर असू शकते. तयार राहा. तुम्ही शुद्ध विपुलता आणि बिनशब्द प्रेमाच्या हंगामात प्रवेश करत आहात. दैवी वेळेनुसार सर्व काही तुमच्या बाजूने होईल. देव म्हणतो, मी तुमचे जीवन बदलू शकतो. मला मदतीसाठी विचारा. मला मार्गदर्शनासाठी विचारा. मला मार्गदर्शन करा. तुम्हाला जे प्राप्त होईल, तुम्ही तुमच्या आयुष्यात खरे प्रेम आकर्षित करीत आहात. तुमच्या जीवनातील सर्व पैलू सकारात्मकतेने बहरलेले आहेत. तुम्ही पूर्वीपेक्षा जास्त आनंदी होणार आहात. सहमत असाल तर आत्ताच आपलं हे भक्तिमय चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आणि तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर जरूर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा. ज्यांना गरज आहे त्यांना शेअर करा. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.